काय? आईने आपल्याच मुलीची मंगलाष्टकी ऐकली, पण रीतीप्रमाणे मुलीच्या आईने लग्न बघायचं नसतं. पण आपल्याच लेकीचं लग्न ती का नाही बघू शकत? तर त्याचं कारण म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली देवकाची म्हणजे आपल्या कुल देवतेची पूजा करण्याची परंपरा. पूर्वीच्या काही नवऱ्याकडची मंडळी हुंडा, मानपान यासारख्या क्षुल्लक कारणावरून लग्न मोडून जायचे. तर लेकीचे लग्न होईपर्यंत कोणतंही विघ्न येऊ नये आणि सगळं मंगल व्हावं यासाठी वधूचे आईवडील मंगलाष्टका चालू असताना देवकाची पूजा करत असत. आणि अजून एक सुंदर कारण म्हणजे आपली मुलगी काळजाचा तुकडा परक्याच्या हाती सोपवायचा, लेक परक्या घरी जायची सहन होत नाही हो आईला. ती ताटातूट होते म्हणून ती दूर राहते आणि मुलीने मुलाला वरमाला घातली की तिचे सुख बघायला परत येते. थोडक्यात काय तर मंगलाष्टकाच्या वेळी ते उपस्थित जरी नसले तरी त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव मात्र अखंड सुरू असतो. दिस इज पार्ट 7 ऑफ अंडरस्टँडिंग मराठी वेडिंग रिच्युअल्स. तर अशाच मराठी परंपरा जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा वेडिंग घरला आणि शेअर करा ही रील.